सगळ्यात मेजर इश्यू आजकाल लोकांना झोपच लागत नाही. मग मोबाईल स्क्रोल करत बसायचं, मोबाईलवरती कितीतरी वेळ काहीतरी टाइमपास करत बसायचं, किंवा मोबाईल जरी नाही बघितला तरी कितीतरी वेळ लोक असे झोपलेले असतात पण झोपच लागत नाही. तर मग आजकाल असं काय चेंजेस झालेत लाईफस्टाईलमध्ये की आपल्याला झोप ही लागायची खूप कमी झालेली. आफ्टर सेक्स स्लीप चांगली लागते असं म्हणतात. सो मग ह्या गोष्टी जास्त हेल्प आउट करतात. इट्स लाईक अ स्टाईल स्टेटमेंट. मी सकाळची फ्लाईटनी गेलो, संध्याकाळी रात्री 12 वाजता 1 वाजता परत आलो, हार्डली 3-4 तास झोपलो, परत आता कामाला आला. म्हणजे हुम आर यू ट्राईंग टू इम्प्रेस? यू डोंट रिअलाइज की बॉडी किती डॅमेज झाली त्याचं. तुला आठवतंय ड्युरिंग द डेज ऑफ हिटलर व्हॉट वॉज द वर्स्ट फॉर्म ऑफ टॉर्चर? ते प्रिझनरला झोपू नाही द्यायचे. दे वुड कीप द पर्सन अवेक. दॅट इज द बिगेस्ट फॉर्म ऑफ टॉर्चर. तुमचा जो रूम आहे, टीव्ही बेडरूम मध्ये नाही. एनी काइंड ऑफ स्क्रीन, वेदर इट मोबाईल असो, लॅपटॉप असो, टीव्ही असो, should not be there. Bedroom should be used only for sleep and sex. SS. No TV, no watching, no this, no that, no music, no nothing. 8 तासाची झोप मध्ये 1.5 तास जर तुझं स्नोरिंगचं टाइम पिरियड राहिलं, म्हणजे 1.5 तास तुझं ऑक्सिजन सप्लाय अफेक्ट झाला. तो जो ऑक्सिजन कमी पडलं तर तो प्रत्येक बॉडीचं प्रत्येक सेलला कमी पडलं. तुझं डायजेस्टिव्ह सिस्टमला, तुझं युरिनरी सिस्टमला, तुझं कार्डियक सिस्टमला, तुझं न्यूरोलॉजिकल सिस्टम. दॅट कॉजेस द डॅमेज ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. ह्याचं डॅमेज असं 1 आठवड्यात, 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात कळत नाही. दॅट इज द प्रॉब्लेम. 34% इज द ॲडल्ट इन्सिडेन्स इन इंडिया फॉर स्नोरिंग. आजकाल आपण बघतोच आहे की रात्री उशिरा जागणं म्हणा, मोबाईलवरती, ऑर एल्स मूव्ही बघताना, ऑर एल्स काम करतोय आपण काहीतरी, कामासाठी झोप त्यागली आहे वगैरे टाईपमध्ये. बट आपण किती हलक्यात घेतो आपल्या झोपेला आणि त्याचे पुढे जाऊन किती हार्श आपल्या बॉडीवरती परिणाम पडतात, आज त्या गोष्टीवरती आपण चर्चा केलेली. तर अशाच इम्पॉर्टंट टॉपिकवरती आज आपली कान पिळणी करण्यासाठी डॉक्टर सीमाब शेख सर आलेले आहेत. डॉक्टर सीमाब शेख सर हे फाउंडर प्रेसिडेंट आहेत इंडियन असोसिएशन ऑफ सर्जन्स फॉर स्लीप अपनिया या असोसिएशनचे. त्यासोबत सर भारतातले रिनाउंड ENT सर्जन आहेत जे पुण्यात प्रॅक्टिस करतात, आणि त्यासोबत देश विदेशात सर स्लीप या टॉपिक वरती लेक्चर्स देत असतात. म्हणून आजचा पॉडकास्ट स्लीप या टॉपिक मध्ये एकदम डेप्थ मध्ये घुसण्यासाठीचा आहे. आजच्या पॉडकास्ट मधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. म्हणून तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट पॉडकास्ट कडे वळूयात. पण त्याआधी साहिला रेकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप लोक आहेत जे पाहतात पण सबस्क्राईब नाही करत, म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सगळं काही करा. आणि जास्त वेळ न घेता एन्जॉय द शो. सो डॉक्टर सीमाब शेख सर, नमस्कार. नमस्कार. कसे आहात? ऑल गुड. येस. सो आज आपण ज्या टॉपिकवरती बोलतोय, जसं प्रत्येक जणालाच मिसकन्सेप्शन्स असतात या टॉपिक विषयी, आणि प्रत्येक जणाला असं वाटतं मिसकन्सेप्शन राईट. सो प्रत्येक जण हा विचार करतो की हे काय, हे रोजच आहे, हे दरवेळेसच आहे, ह्याचं काय एवढं महत्व नाही. ऑर एल्स आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये और आजकालच्या यंग लोकांमध्ये ह्याचं एवढं इम्पॉर्टन्स राहिलेलं नाही आमच्या वयाच्या लोकांमध्ये. सो आय विल से की आपण फर्स्ट ऑफ ऑल हे म्हणूयात की झोप का गरजेची आहे? झोप खूप गरजेची आहे साहिल, खूप. म्हणजे अल्टिमेटली आपलं जे दिवसभराचं काम वगैरे करून जे असतं, स्लीपचं मेन महत्व म्हणजे इट्स अ काइंड ऑफ अ रिचार्जर टू द बॉडी. राईट. तू जर म्हटलं की आजचं मुलांसाठी ते समजत नाही, सो इट आय पुट इट इन दॅट कोलोकियल काइंड ऑफ अ वर्डिंग की मोबाईलला रिचार्ज करावा लागतो. बरोबर. तुम्ही दिवसभर वापरलं त्याला रिचार्ज लागतो. स्लीप इज युअर बॉडीज रिचार्ज. प्रत्येक बॉडीच्या पार्ट्सला फिजिओलॉजिकली रिचार्ज व्हायला आपल्याला झोप लागते. राईट. मोबाईलचा जसा उल्लेख झाला, मोबाईलच्या वापरमुळे पण जास्त लोकांची झोप हे होत नाही. ते मोबाईल डिस्टर्ब कशी करतो आपली झोप? फक्त मोबाईल नाही साहिल, एनी काइंड ऑफ इलेक्ट्रॉनिक स्क्रीन.
ओके. कुठलंही जे LED स्क्रीन म्हणा किंवा कुठलंही स्क्रीन किंवा लाईट, ब्लू रेची लाईट जी असते, ह्याच्यात 2 प्रकारचे प्रॉब्लेम असतात. एक तर म्हणजे वेन यू आर लुकिंग आणि तुम्ही वाचत असतात किंवा तुम्ही काहीतरी बघत असतात टीव्हीवरती वगैरे, तर माइंड इज स्टील ऍक्टिव्ह राईट टू अब्झॉर्ब ऑल दॅट. दुसरं म्हणजे हे जे ब्लू रेज डायरेक्ट आपलं रेटिनाला जाऊन तिकडनं ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. ओके. सो म्हणून एनी काइंड ऑफ लाईट अट्रॅक्शन, सॉफ्ट लाईट, येलो लाईट, डिम लाईट इज स्टील ओके. पण कुठल्याही प्रकारचं ब्राईट स्क्रीन, मोबाईल असू द्या, टीव्ही असू द्या, लॅपटॉप असू द्या, कुठलंही, इनफॅक्ट दॅट टोटली डिस्टर्ब्स युअर स्लीप. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो ॲज अ पार्ट ऑफ काय म्हणायचं आपण, स्लीप हायजीन, बरोबर, की बाबा झोप्याच्या आधी, म्हणजे तुमच्या झोप्याचा टाइम झाला की ॲटलिस्ट 1 तास आधी तुम्ही सगळं स्क्रीन टाइम कट ऑफ करायला. 1 तास आधी? 1 तास आधी, कमीत कमी 1 तास आधी. जास्त अगोदर गेलं तर आणखीन चांगलं, पण कमीत कमी 1 तास अगोदर ऑल स्क्रीन टाइम शुड बी कट ऑफ. तुम्ही पुस्तक वाचू शकता सॉफ्ट लाईट मध्ये वगैरे, पण नो काइंड ऑफ स्टिम्युलेटिंग स्लीप स्क्रीन लाईट. ओके. दॅट इज अ स्ट्रिक्ट नो, जसं आपण म्हणतो, अजिबात नाही. ओके. आणि तिथेच प्रॉब्लेम होतो. नेमकं रात्री झोपताना बेडचं शेजारी मोबाईल पडलेलं आहे, आपण स्क्रीन स्क्रोल करत असतो किंवा समबडी इज वॉचिंग टीव्ही, आणि मग नंतर येऊन झोपायचा प्रयत्न करतात. माइंड इज ऍक्टिव्ह, इट इज नॉट गोइंग टू फॉल अस्लीप. राईट. जसं आता आपण, जसं तुम्ही म्हणताय ना, त्यामध्ये ही पण एक गोष्ट आहे की टीव्ही बघत असताना किंवा मोबाईल चालवत असताना बहुतेक कितीतरी वेळेस आपण आपल्या घरात रोजच्या ह्याच्यात बघतो की अशी झोप येते करता करता कितीतरी लोकांना. आता माझ्या वडिलांना तशी सवय आहे बघता बघता झोपायची. तर त्यावेळेस अशी स्टेज होत असेल डोक्याची की तो ब्रेन पूर्ण शटडाऊनच होत असेल ना त्यावेळेस. बरोबर. म्हणजे झोप नाही येते की तो पार शरीर पूर्ण एकदम थकून गेलं आणि ते पूर्ण शटडाऊनच होत आहे. तुम्ही जेवढं त्याला पुश केलं तर अल्टिमेटली त्याचे यू विल हॅव इल इफेक्ट्स टू दॅट एनिवे. तुम्ही पुश करू शकत नाही, बॉडी इज टेलिंग यू की आता बस झालं, पण तरी आपण बघत असतो. बरोबर. जर आता आपण म्हणतोय की झोप ही एकंदरीत किती इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीराला, आपल्याला कळतं ते. तर जर आपली जी लाईफस्टाईल आहे आपण सुधारली आणि झोपेचे फायदे ह्याच्याकडे आपण येऊच, पण झोप जर नीट वेळच्या वेळेला झाली नाही तर आपल्या शरीरात कशा पद्धतीचे बदल होऊ शकतात आणि आपल्या शरीरावरती कशा पद्धतीचे परिणाम होऊ शकतात त्याचे? नाही, ह्याच्यात कसं आहे ना साहिल, स्लीप मुळे प्रत्येक बॉडीचं प्रत्येक पार्टला कुठेतरी काहीतरी इफेक्ट होतोच. ओके. वेदर तुमचा हा डायजेशन म्हणा किंवा तुमचा टेम्परमेंटल इश्यूज म्हणा किंवा एव्हरीथिंग इज रिलेटेड टू स्लीप. जसं मी म्हटलं, इट इज अ बॉडीज रिचार्ज. राईट. एव्हरी सिस्टम नीड्स रेस्ट. तुम्ही किती वेळ एखादा मशीनला वापरलं त्याला रेस्ट द्यावा लागतो. बरोबर. अँड दॅट रेस्ट इज मेंट फॉर रिज्युविनेटिंग द बॉडी, रादर रिज्युविनेटिंग ऑल द पार्ट्स दॅट हॅव बीन. मी एकदम असं लेमॅन सारखं जर कोणाला हे समजून घ्यायचं असेल तर प्रत्येक बॉडीचं प्रत्येक पार्टला थोडा रेस्ट लागतोच, विच यू हॅव यूज थ्रू द डे. आणि ते स्लीपचं महत्व तिथे आहे. आणि सर्वात जास्त महत्वाचं बेसिकली हार्ट आणि ब्रेनवरती असतो. ओके. बिकॉज द ब्रेन ऑल्सो नीड्स दॅट रात्रचं फुल रिज्युविनेशन पार्ट, रिजनरेशन तर नाही म्हणता येत ब्रेनला, पण रिज्युविनेशन पार्ट. हार्ट मसल इज बीन यूज थ्रू आउट, सो इट नीड्स सम काइंड ऑफ रेस्ट थ्रू द नाईट. राईट. हा महत्व आहे. जसं आता तुम्ही म्हणताय की हार्ट आणि ब्रेनवरती त्याचा खूप परिणाम पडतो. आपण एक जर स्लीपची पूर्ण सायकल ही जी पाहिली तर जर आपल्या झोपेची स्टेजेस जर एक रॉ मध्ये तुम्हाला जर वरच्यावर सांगता आले की कशा पद्धतीमध्ये आपण किती टाइम मध्ये, कुठल्या टाइम मध्ये आपण डीप स्लीप मध्ये असतो. हा जो प्रश्न तू विचारला ना, तू स्लीप सायकल जो म्हटलं, तर स्लीपला सायकल असतेच. ओके. एक स्लीप सायकल साधारणपणे 90 मिनिट्सची असते. ओके. त्याच्यात एक 4 स्टेजेस असतात. म्हणजे तुम्ही स्टार्ट करून डीप स्लीपला येतात, मग वरती येतात. दॅट फुल सायकल इज अ 90 मिनिट सायकल. ओके. असे जवळजवळ 5 सायकल्स आपल्याला जनरली महत्वाचं आहे. आणि हे जे काय मी सांगतो हे सायंटिफिक आहे. म्हणजे इट्स नॉट की कोणी एक म्हटलं 5 सायकल, कोणी एक म्हणायचं. सायंटिफिकली ते फाइंड आउट केलेलं गेलंय.
ह्या सायकलमध्ये जेव्हा आपण त्या स्टेजमध्ये जातो, लोएस्ट स्टेज 4, 1, 2, 3, 4, त्याला एक असं नाव दिलेलं आहे रेम स्लीप, REM, रॅपिड आय मूवमेंट स्लीप. ओके. जे स्वप्ने वगैरे पडतात ते तिथपर्यंत तुम्हाला जावा लागतो, देन यू कम आउट. ओके ओके. ह्याचं ठीक आहे, टेक्निकल गोष्टी आहेत, ते गोष्ट वेगळी, पण ह्याचं महत्व कुठे असतं की कधीही तुम्ही हा मिड सायकलमध्ये जर जाग आली तर ती सायकल वेस्ट झाली. ओके. असं आहे. सर याचं म्हणजे क्लिनिकली मी जर तुला सांगायला गेलो की तू विचार कर, सकाळची फ्लाईट घ्यायची आहे आणि तो अलार्म लावून उठलं एका पर्टिक्युलर टाइमला, तुझी ती सायकल तुटली. बरोबर. आर यू एव्हर फ्रेश वेन यू वेक अप? नाही होत ना. नॅचरली जेव्हा तू उठतो, वेन यू वेक अप ऑन युअर ओन, ती स्लीप आणि मध्ये अलार्म वाजून उठून घेणं, बरोबर, ती स्लीपचा फरक इथे कळतो आपल्याला. सायकल हॅज टू कम्प्लीट. जेवढे ते सायकल्स तुटले तेवढं यू हॅव नॉट बीन रिफ्रेश्ड. राईट. म्हणजे रात्रीची जर जाग येणं वगैरे ही गोष्ट अचानक जाग मध्ये आधीच की अचानक जाग, नाईटमेअर्समुळे कधी कधी ते होतात, ती गोष्ट वेगळी, पण तुम्ही लगेच झोपू शकता. इनफॅक्ट फॉर दॅट मॅटर ते रात्रीचे उठणं जनरली एल्डरली पॉप्युलेशन मध्ये पण होतो, बाथरूमला जायला वगैरे. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही आधीच सांगतो की तुमचं जे काय डेली रिक्वायरमेंट ऑफ वॉटर आहे ते तुम्ही संध्याकाळी 4-5 नॉर्मली 3 लिटर आपण म्हणतो. जनरली आपण त्यांना अशी ॲडवाईस देतो की यू फिनिश मेजॉरिटी 90% ऑफ दॅट कोटा बाय संध्याकाळचं 4-5 वाजता. ओके. आणि रात्री जेवल्यानंतर एखादा ग्लास जे तुम्हाला लागतो तेवढं प्यायचं, म्हणजे तुमचं त्या दृष्टीने झोप मोडत नाही. राईट. हा, म्हणजे कुठं वॉशरूमला उठलं की तसं काही गोष्टी काय होतं, वॉशरूमला उठलं, गेले, लाईट ऑन केली, परत स्टिम्युलेशन. बरोबर. तुमचं ते सायकल परत तुटतं तिथे, आणि मग परत बरंच लोकांना परत झोपायला खूप वेळ लागतं. राईट. आपण जसं आता सगळ्यात मेजर इश्यू जर आपण ह्याच्यामध्ये ऍड्रेस करायचा प्रयत्न केला तर हा आहे की आजकाल लोकांना झोपच लागत नाहीये. आजकाल लोक कुठलाही गोष्ट रात्रीचं झोपायचं म्हटलं, सगळेजण झोपायला चाललेत, बट बेडरूममध्ये झोपायला गेलं तर झोपच लागत नाही. मग मोबाईल स्क्रोल करत बसायचं, मोबाईलवरती कितीतरी वेळ काहीतरी टाइमपास करत बसायचं, आणि त्याच्यानंतर शेवटी हे होऊन जातं. किंवा मोबाईल जरी नाही बघितला तरी कितीतरी वेळ लोक असे झोपलेले असतात पण झोपच लागत नाही. तर मग आजकाल असं काय चेंजेस झालेत लाईफस्टाईलमध्ये की आपल्याला झोप ही लागायची खूप कमी झालेली आहे? लाईफस्टाईल चेंजेस तर भरपूर झालेत दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. महत्वाचं म्हणजे काय आहे की चहा, कॉफी इन द इनटेक्स हॅव इन्क्रीज्ड. अगेन त्याच्यासाठी पण आपण तेच सांगतो की जनरली ट्राय टू अवॉइड बियॉन्ड 3:30, 4 PM, कारण त्याचे इफेक्ट्स ब्रेन स्टिम्युलंट इफेक्ट्स तेवढं राहतं. ते म्हणजे चहामध्ये आणि कॉफीमध्ये कॅफीन आणि निकोटीन, ऑफकोर्स ते दॅट गोज ऑन विथ सिगरेट्स आणि पान, तंबाखूचे वगैरे, ते पण त्याच्यातच ऍड झाले. आणि द स्वीट डेझर्ट जे आपण म्हणतो, जेवल्यानंतरची जी पद्धत आहे डिनर नंतर वगैरे, दॅट इज अ शुगर सर्ज. राईट. दॅट शुगर सर्ज अगेन प्रिव्हेंट्स यू फ्रॉम स्लीपिंग दॅट इझिली. सो इट इज नॉट ॲडव्होकेटेड. म्हणजे आता ठीक आहे, इट इज अ पॅटर्न, इट इज बिकम व्हेरी मच, बट इट इज जनरली नॉट ॲडव्होकेटेड की तुम्ही हे खूप जास्त घ्यायला पाहिजे. सेकंडली व्हॉट हॅपन्स इज नॉक्टर्नल हॅबिट झालेत बेसिकली, आणि तुमची सार्केडियन रिदम ब्रेक होते, म्हणजे इट इज चेंजिंग. राईट. देर इज अ सार्केडियन रिदम. म्हणून तर आपण म्हणतो ना, नाईट शिफ्ट वर्कर्स म्हणा किंवा पीपल इन द एंटरटेनमेंट इंडस्ट्री किंवा ट्रॅव्हल इंडस्ट्री, त्यांचे ते टायमिंग जसे आहेत, दे हॅव टू चेंज देअर टायमिंग्स अकॉर्डिंग टू देअर वर्क प्रोफाईल. राईट. सो दॅट इट सेल्फ क्रिएट्स अ लॉट ऑफ प्रॉब्लेम विथ स्लीप. राईट. आणि स्लीपमध्ये एक तर आहे की वेगळे प्रकारचे, युल बी सरप्राईज की स्लीप डिसऑर्डर जे आपण म्हणतो त्याच्यात देर आर 72 टाइप्स ऑफ स्लीप डिसऑर्डर्स. 72 टाइप्स, डिफरंट. त्याच्यात पॅरासॉम्नियाज येतात.
आय एम ट्राईंग नॉट टू गो व्हेरी टेक्निकल फॉर लिसनर्स, पण त्याच्यात असं असतं की पॅरासॉम्निया, डिसॉम्नियाज, इनसॉम्नियाज हे नाव ऐकून असेल आपण. इन्सॉम्नियाचं नाव ऐकूनच असतं. इनसॉम्निया बेसिकली म्हणजे झोप लागायला वेळ खूप लागते. ओके. दॅट कुड बी एनी ऑफ दीज रिझन. इट कुड बी स्टिम्युलंट्स, इट कुड बी स्ट्रेसमुळे असू शकतो, इट कुड बी माइंड इज ओव्हर ऍक्टिव्ह, वॉट एव्हर. ओके. डिसॉम्नियाज, पॅरासॉम्नियाचे वेगळे वेगळे खूप कारण आहेत. डिसॉम्नियाज, पॅरासॉम्नियाज म्हणजे बेसिकली ते, टू पुट इट व्हेरी सिम्पली, ते स्लीप वॉकिंग, स्लीप टॉकिंग ज्याला म्हणतो आपण, ओके, ते त्याच्यात आलं. अच्छा. दॅट इज नॉट एक्झॅक्टली व्हॉट वी कॉल एज म्हणजे घोरणं वगैरे ते जे असतं, दॅट कम्स इन अ डिफरंट. स्नोरिंग इज अ पार्ट दॅट वी आर गोइंग टू टॉक अबाउट. नक्की. स्नोरिंग इज द मेजर पार्ट, राईट. मोस्ट पीपल डोंट रिअलाइज. But that comes more into what is called as obstructive sleep apnea. Okay. And these are the other disorders for sleep. Okay. So आता तुमचा उल्लेख झाला sleep walking. So just out of curiosity, sleepwalking is usual in India or else it is? See, it is not usual for sure. Obviously, right. It is a disorder. हा, बरोबर. त्याचं इन्सिडेन्स आपल्याकडे ना, how do I put it? स्टॅटिस्टिकली आपल्याकडे त्याचे स्टडीज नाही आहेत, कारण एवढं ते पुढे येत नाही. सो वी डोंट नो द एक्झॅक्ट पर्सेंटेज इन्सिडेंट इन ॲडल्ट जास्त नाहीये, म्हणजे जास्त असेल तरी आपल्यापर्यंत येत नाही. ओके. पीपल टेक इट ऑर दे डोंट कम फॉर इट. स्नोरिंगचं कसं आहे, आता अवेअरनेस झाल्यामुळे दे आर इन अ पोझिशन की दे कीप कमिंग, दे कीप अंडरस्टँडिंग. राईट. आणि स्नोरिंगचे इन्सिडेंट्स तर खूप आहेत, खूप आहे. पण द बिगेस्ट मिथ दॅट पीपल जनरली हॅव की हे नॉर्मल आहे, माझे दादा पण घोरत होते, माझा काका पण घोरतात, एव्हरीबडी इन द फॅमिली. तर त्यांना असं वाटतं की हे हेरिडिटरी आहे. आणि जस्ट राईट नाव वी आर ॲड्रेसिंग दिस पॉइंट, सो आय आस्क दिस, स्नोरिंग काच करतात, म्हणजे घोरतात का घोरतात लोक? सिम्पल लॉजिक वन हॅज टू अंडरस्टँड. आपली जे श्वासाची नळी आहे, नाकपासनं डायरेक्टली जे लंग्सचा जो इनलेट आहे, it is like an air passage. Okay. The passage is anywhere in that passage. आपलं कुठेतरी ब्लॉकेज असेल तर एअर आत जाताना किंवा बाहेर येताना फडफडाट होईलच. दॅट इज व्हॉट कॉजेस स्नोरिंग. ओके. म्हणजे स्नोरिंग हा शब्द पेशंटनी सांगितलं स्नोरिंग, त्याचं एकच इम्प्लिकेशन असतं, म्हणजे एकच अंडरस्टँडिंग आहे की कुठेतरी ब्लॉकेज, नाही तर का स्नोरिंगची आवाज येणार. बरोबर बरोबर. त्या एअर ट्यूब मध्ये कुठेतरी ब्लॉक होतोय. व्हॉट काइंड ऑफ ब्लॉक इट इज, हाऊ इट इज वगैरे वगैरे, ती गोष्ट वेगळी. तो ब्लॉक कशाचा असतो ऑर एल्स म्युकस? डिपेंड्स. नाही, म्युकस नसतं ते, बेसिकली डिपेंड. म्हणजे नाकपासनं सुरुवात केली तर द बॉडीज अॅनाटॉमी खूप, इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड. राईट. सो जिथे जिथे हाड आहेत, जिथे जिथे टिश्यूज आहेत, ओके, म्हणजे आपण त्याला कसं म्हणतो की एक इज फिक्स्ड ऑब्स्ट्रक्शन, म्हणजे हाडाचा असेल तर तो फिक्स्ड राहतो. बरोबर. आणि तो दिवसभर पण राहू शकतो, पण असं नाही की दिवसात स्नोरिंग होते. बरोबर. कारण इट इज अ स्लीप डिसऑर्डर. आणि दुसरा आहे जो सॉफ्ट टिश्यू पार्ट आहे, म्हणजे हा जो पार्ट आहे त्याला आजूबाजूला टिश्यूज आहेत, तर तो रात्री झोपताना कोलॅप्स होतात. ओके. तर त्याला आपण जेव्हा ब्रीदिंग करतो, इट इज फोर्सिबली ओपन किंवा कोलॅप्स. फोर्सिबली हा जो पार्ट आहे, सॉरी, दॅट कॉजेस द साऊंड ऑफ स्नोरिंग. तर ते कुठे कुठे आहे एक्झॅक्टली ते आपल्याला शोधावा लागतो टू डू द ट्रीटमेंट फॉर दॅट पार्ट. ओके. पण स्नोरिंग इज नॉट नॉर्मल आणि स्नोरिंग इज नॉट हेरिडिटरी. राईट. कारण की लोक खूप विचार करतात की घोरणं तर आहे आणि सगळेच घोरतात, आई घोरते. एक्झॅक्टली. तर कसं आहे, त्याचा जो इन्सिडेन्स आहे ना, इतकं रॅम्पंट आहे, म्हणजे इतकं आहे की प्रत्येक फॅमिलीमध्ये कोणाला तरी आहे. म्हणून लोकांना ही गैरसमज होती की हेरिडिटरी आहे, वडिलांना होतो तर मला होते. इट इज नॉट हेरिडिटरी, इट इज अ प्रॉब्लेम विच इज सो रॅम्पंट. म्हणजे तुला जर मी स्टॅटिस्टिकली सांगितलं तर लेटेस्ट एक वर्ष दीड वर्षापूर्वीची इंडियाची स्टडी आहे, डन बाय एम्स भोपालमध्ये केलेली स्टडी आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट. 34% इज द ॲडल्ट इन्सिडेन्स इन इंडिया फॉर स्नोरिंग. आता तू विचार कर, लोकांना HIV बद्दल माहिती आहे, डायबिटीज बद्दल माहिती आहे. आय डोंट नो द एक्झॅक्ट रिसेंट स्टॅटिस्टिक्स फॉर डायबिटीज, HIV, पण इट इज जनरली 18-19-20% रेंजमध्ये आहे ते. बरोबर. पण तू विचार कर तिथे किती अवेअरनेस आहे, कारण दे सी द इफेक्ट्स ऑफ इट. आणि हे स्लीप डिसऑर्डरचे इफेक्ट्स एवढं जाणवत नाही, कारण ओव्हर द लॉंग पिरियड त्याचे इफेक्ट स्टार्ट हॅपनिंग टू डिफरंट सिस्टम्स इन द बॉडी, आणि मग दोज सिस्टम्स गेट ट्रीटेड.
राईट. बट द स्लीप इज नॉट ट्रीटेड. म्हणजे रूट कॉज जे आहे ते राहून जातो तसं. सो आणि फॉर एक्झाम्पल आता स्लीप नंतर तुला वन ऑफ द कॉम्प्लिकेशन इज हायपरटेन्शन, वन ऑफ द कार्डियाक इश्यूज आहेत, न्यूरोलॉजिकल स्ट्रोक्स वगैरे आहेत. तर हे सगळं झालं की माणूस पहिले त्याचं ट्रीटमेंट करून त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. राईट. त्याचं रूट कॉज कुठनं सुरुवात झाली असेल हे अजूनही लोकांना कळत नाही. म्हणजे तेव्हा त्यांना इम्पॉर्टन्स किती द्यायचं ते जमलेलं नाही. राईट. जसं आता तुम्ही म्हणताय, सो स्नोरिंग जर घोरणं जर आपण म्हटलं तर हे कुठल्या कुठल्या गोष्टींपुढे त्याचा हे होऊ शकतात, तोटे होऊ शकतात की जर दुर्लक्ष केलं त्याच्याकडे? एव्हरीथिंग. कारण स्नोरिंग एव्हरीथिंग, अँड म्हणजे वेन आय से एव्हरीथिंग तू जेवढं विचार केलं बॉडीमधलं. कारण सी स्नोरिंग मध्ये होतं काय, ऑब्स्ट्रक्शनचं तोटे कुठे आहेत. ऑब्स्ट्रक्शन झालं की तुमचं ऑक्सिजनचा सप्लाय बंद होतो, ते तात्पुरतं. बरोबर. असं हे तात्पुरतं जेवढा वेळ तुम्ही स्नोरिंग करता तेवढा वेळ ते ऑक्सिजन पडतो. सो फॉर एक्झाम्पल समजा 6 तासाची किंवा 8 तासाची झोपमध्ये, लेट्स से आय एम जस्ट गिव्हिंग यू एक्झाम्पल, 8 तासाची झोपमध्ये 1.5 तास जर तुझं स्नोरिंगचं टाइम पिरियड राहिलं ओव्हर, म्हणजे 1.5 तास तुझं ऑक्सिजन सप्लाय अफेक्ट झालं. बरोबर. म्हणजे तुला जे लागणारा ऑक्सिजन आहे रात्रभराचं टू गेट युअर बॉडी रिजुविनेटेड, बरोबर, तर तो जो ऑक्सिजन कमी पडला तर तो प्रत्येक बॉडीचं प्रत्येक सेलला कमी पडला ना. बरोबर. तुझं डायजेस्टिव्ह सिस्टमला, तुझं युरिनरी सिस्टमला, तुझं कार्डियाक सिस्टमला, तुझं न्यूरोलॉजिकल सिस्टम, तर दॅट कॉजेस द डॅमेज ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. ह्याचं डॅमेज असं 1 आठवड्यात, 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात कळत नाही. दॅट इज द प्रॉब्लेम. राईट. आणि दीज आर सिम्पल थिंग्स. तू जर बसून विचार केला तर किती वेळ तुझा होत असेल की 2-3 दिवस झोप नीट नाही झाली तर ऑब्व्हियसली डायजेशन वरती पण फरक पडतो. बरोबर. तू काय खाऊन किंवा तू खाल्ल्यानंतर डायरेक्ट झोपलं किंवा हे केलं तर ऑल द थिंग्स गेट अफेक्टेड. सो इट इज नॉट पॉसिबल दॅट एनी यू कॅन कोरिलेटेड. म्हणजे आपण जर असं करायला गेलो की देन इट माइट साऊंड व्हेरी फनी की बाबा प्रत्येक गोष्टीला तुम्ही ह्याला अटॅच करता, पण दॅट इज अ फॅक्ट. It is an actual fact. Oxygen supply is needed for every cell of your body to be functioning. Right. आणि ती सेल जर, म्हणजे थोडक्यात असंच झालं ना की तुम्ही मोबाईल कम्प्लिटली चार्ज केलं नाही, मोबाईल कम्प्लीट चार्ज झालं नाही तर एफिशियन्सी, फंक्शन्सी कमी होते. बरोबर, अगदी बरोबर. प्रत्येक सिस्टमची. राईट. म्हणून स्नोरिंगला इतकं इम्पॉर्टन्स आहे. राईट. आपण स्नोरिंग ज्यावेळेस म्हणतो, मग आता सॉरी आय एम जस्ट कटिंग यू ऑफ, पण ते का दिलेलं जात नाही, जसं आपण आता डिस्कस केलं की काका पण, फादर पण, सगळे एल्डरली पीपल पण, म्हणून ते वाटतं की हेरिडिटरी, पण इट इज नॉट हेरिडिटरी. जर तू 34% विचार केला तर एका घरात कमीत कमी 2 माणसाला तरी होईलच. राईट. आणि दॅट इज द रिझन वाय इट गेट्स निग्लेक्टेड. राईट. एव्हरीबडी सेज की मला तरी काही नाही झालं, मी पण किती वर्ष झाले घोरतोय वगैरे. आणि त्याचा इफेक्ट लॉंग टर्म असतो. इट इज नेव्हर असं 2-3 महिन्यात होण्यासारखं इफेक्ट नाहीये. राईट. आपण जर घोरणं म्हटलं तर मग घोरण्यावरती उपाय असतात? हो, अगदी. कशा पद्धतीमध्ये असते? इट इज सिम्पल लॉजिक आहे की बेसिकली ऑब्स्ट्रक्शन आहे, आपण ऑब्स्ट्रक्शन शोधायचं आणि त्याला क्लिअर करायचं. ओके. दॅट ऑटोमॅटिकली एव्हरीथिंग इट सॉल्व्ह. पण इथे एक सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे विथ द जनरल पब्लिक की आपण म्हटलं क्लिअर करायचं, याचा अर्थ डायरेक्ट सर्जरीवरती विचार जातात आणि मग माणूस घाबरतो. अरे मी गेलो, काय निघालं तर काहीतरी ऑपरेशन लागतील आणि ते मला ऑपरेशन करायचं. असं नाहीये. देर आर मेनी वेज. आय मीन सी, ट्रीटमेंटचे ऑप्शन्स भरपूर आहेत. सर्जरी इज जस्ट वन ऑप्शन. अँड दॅट इज जनरली ऑलवेज केप्ट टू द लास्ट. म्हणजे कुठल्याही माणसाला ना, नोबडी विल वॉन्ट टू गेट ऑपरेटेड फर्स्ट. त्याला अनेक गोष्टी आहेत. पण पहिलं काम हे असतं की आपण ते स्नोरिंग कशामुळे होते हे शोधलं पाहिजे. आणि नॉट ओनली फाइंड आउट की कशामुळे होतोय. आता सपोज युअर स्नोरिंग अँड युअर स्नोरिंग से वन्स अ वीक और से मे बी आफ्टर अल्कोहोल. आफ्टर अल्कोहोल द मसलचं लूज होणारच आहे, ते एकमेकांवरती कोलॅप्स होणार आहे आणि दॅट इज स्नोरिंग. तर त्याला आपण फारसं महत्व का नाही देत, कारण आपल्याला पहिली माहिती काढावी लागते की हा ऑक्सिजन सप्लाय जो पडतोय तो सिग्निफिकंटली पडतोय का. राईट. बरोबर. आणि तो किती वेळ पडतोय आणि कुठपर्यंत पडतोय रात्री.
हे सगळं गोष्टी बघायला लागतं. इतकं सोपं नाही की हा स्नोरिंग म्हणजे असं करायचं किंवा स्नोरिंग आहे म्हणजे ब्लॉकेज आहे तर काहीतरी ऑपरेशनच लागेल. ही जी गैरसमज आहे हे मनातनं काढायला पाहिजे. राईट. स्नोरिंग हा एक फक्त इंडिकेटर आहे फ्रॉम द बॉडी की तुमचं बॉडी आणि तुमचं एअरवेमध्ये कुठेतरी गडबड आहे. आता ती गडबड किती आहे आणि ती गडबड सिग्निफिकंटली आहे का, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, हे पहिले अॅनलाइज करावं. राईट. आणि मग त्याचं पुढे काय लागलं तर करायचं. हा, ओकेजनल स्नोररला आपण फारसं महत्व देत नाही. ठीक आहे, एखाद्या वेळेला काहीतरी इन्सिडेंटमुळे होत असेल किंवा तो जसं आपण म्हणतो खूप दमलेला आहे आणि एखाद दिवशी तो स्नोर केलं, पण परसिस्टंट स्नोरलिंगला दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. परसिस्टंट स्नोरिंगला अजिबात दुर्लक्ष करायला नाही पाहिजे. म्हणजे जर आता एव्हरी टाइम प्रत्येक डीप स्लीपमध्ये किंवा प्रत्येक स्लीपमध्ये जर स्नोरिंग होत असेल तर त्याला परसिस्टंट स्नोरिंगच म्हणणार आपण. आणि त्यांनी मग त्याच्यावरती काळजी घेतली. यू विल बी सरप्राइज की स्नोरिंगला पण म्हणजे सायन्स इतकं पुढे असं जात असतं. स्नोरिंगला ग्रेडिंग्स दिलेले आहेत. स्नोरिंग इज ऑल्सो ग्रेडेड. आणि त्याचा जो शेवटचा म्हणजे 1, 2, 3, 4 जे आहे, 4 स्टेज जो शेवटचा असतो ना, दॅट इज व्हॉट वी कॉल एज अ हिरोईक स्नोरिंग. हिरोईक स्नोरिंग म्हणजे लिटरली तुझं बंद कमऱ्याचं बाहेर, दार बंद असताना बंद कमऱ्याचं बाहेर जर स्नोरिंग ऐकू येत असेल त्याला हिरोईक स्नोरिंग म्हणतात. बापरे. आणि ऑफकोर्स लॉट्स ऑफ पीपल नो की US वगैरे मध्ये दिस इज अ जस्टिफायबल कॉज टू फाईल फॉर डिवोर्स. इन द US वगैरे. नशिबाने आपल्या देशात नाही आलेलं आहे अजून, पण दॅट इज अ जस्टिफाय. आणि त्याचे म्हणजे टू फाईल फॉर डिवोर्स म्हणजे ठीक आहे, दॅट्स अ लाइटर वे ऑफ पुटिंग इट. पण शेजारच्या लोकांची झोप पण मोडते ना. बरोबर. आणि झोप सारखी अशी झाली तर त्याच्यानंतर टेम्परमेंटल इश्यूज येतात. जो टेम्परमेंटल इश्यूजमुळे मग इंटरपर्सनल रिलेशनशिप्स अफेक्ट होतात. बरोबर. तुला पण माहिती आहे की तू जर 1-2 दिवस रात्री नीट झोप नाही आली, चिडचिडा स्वभाव कसं होतो, किती होतो चिडचिडा. राईट. मग त्याच्यामुळे मग तुझं इंटरपर्सनल रिलेशन, तुझा कामावर इफेक्ट होणार आहे, तुझा ऑफिस वर्क म्हणा किंवा युअर प्रोफेशनल लाईफ अँड पर्सनल लाईफ बोथ गेट डिस्टर्ब. राईट. अगदी बरोबर. यू विल बी सरप्राइज नाउ पीपल आर रिअलायझिंग सो मच. इवन मॅरेज काउन्सिलर्स आर रिअलायझिंग दिस. द जनरल काउन्सिलर, सायकॅट्रिस्ट आर रिअलायझिंग दिस की अनेक वेळेला a lot of temperamental issues म्हणा किंवा all these kind of behavioral patterns, त्याचं रूट कॉज कुठेतरी स्नोरिंग असं नाही म्हणता येईल, पण स्लीप डिसऑर्डर, स्नोरिंग ऑल्सो ऑफकोर्स. आणि विल बी सरप्राइज ॲट द नंबर ऑफ कपल्स इन टुडेज डेट. आणि इट हॅज बिकम अ नॉर्म लाईक हू आर स्लीपिंग इन सेपरेट रूम्स. कारण सगळ्यांना काम आहे, दुसऱ्या दिवशी बोथ आर प्रोफेशनल्स वर्किंग, दे कॅनॉट अफोर्ड टू लूज देअर स्लीप क्वालिटी. We've heard about this kind of concept where couples are sleeping in alag bedrooms. See, माझं एक निश्ड प्रॅक्टिस आहे, इन द सेन्स आय एम डीलिंग विथ दिस पर्टिक्युलर. त्यामुळे माझ्याकडे तर बरेच पेशंट येत असतात. आणि आय डोंट वॉन्ट टू पुट अ पर्सेंटेज टू इट, बट आय विल से मेजॉरिटी ऑफ देम आर टेंडिंग टू स्लीप इन डिफरंट रूम्स फॉर व्हेरियस, म्हणजे दिस रिझन ओनली. वर्क म्हणा किंवा नेक्स्ट डे त्यांचा दिवस खराब होतो. आणि लोकांना आहे, दे हॅव द फॅसिलिटी, अफोर्डेबिलिटी, व्हॉट एव्हर, दे स्लीप सेपरेट. राईट. दॅट इज येट अनदर कन्सेप्ट. राईट. मी म्हणूनच म्हटलं दॅट इज येट अनदर कन्सेप्ट. राईट. सो टॉकिंग अबाउट स्लीप अगेन, एज वाईज स्लीप व्हेरी करते, राईट? हो, नक्कीच. सो सी, रिक्वायरमेंट ऑफ द बॉडी चेंजेस ना. लहान मुलांना, इन्फंट्सला खूप झोप लागते. ॲज यू गो इन द मिडल एजेस द रिक्वायरमेंट बिकम्स अ लिटल लेसर. ओल्ड एज अगेन बिकम्स अ लिटल. सो दॅट चेंजेस आणि दॅट इज नॉर्मल. Okay, that is quite normal. Okay, so if we are talking about every age, if we'll say infants, children, adult, I'll say old, elderly. तर मग प्रत्येकाच्या आयडियल आवर्स किती असले पाहिजे? नाही, सो नॉर्मली इन्फंट स्लीप मोर देन 8-9 hours. Okay. 8-9 hours. Adult age मध्ये we say roughly 6 to 8 hours. So you need to have a sleep. 6 to 8 hours. 6 to 8 hours. Okay. 5 सायकल जर आपण विचार केला 90 मिनिट्सचे, तर जनरली होतात अबाउट 6 to 8 hours you need. आणि एल्डरली मध्ये इट्स व्हेरी देर इज नो आयडियल हे. द रिक्वायरमेंट ऑफ द बॉडी कीप्स चेंजिंग. सो डिपेंडिंग ऑन व्हॉट
प्रॉब्लेम्स दे हॅव, बट जनरली दे नीड लेसर स्लीप. असं काय वेळ हे सांगू शकत नाही, बट दे नीड लेसर स्लीप दॅन दी मिडल एज अँड दी अडल्ट. ओके. अँड मोस्ट ऑफ द टाइम दॅट वी सी की लोक काय विचार करतात की आता 2 तास झोपलोय ना, थोडंसं फ्रेश वाटतंय, दुपारी झोप काढून घेतो किंवा नंतर थोड्या वेळाने झोपता येईल, अशा ह्याच्यामध्ये हाफ स्लीप्स घेतात, हाफ पॅच मध्ये. पॉवर नॅप हा जो कन्सेप्ट आहे हा चांगला कन्सेप्ट आहे, पण तुम्ही आपलं स्लीपचं रिक्वायरमेंट ब्रेक्स मध्ये नाही करू शकत. Okay. It has to be at a stretch. Power nap is a concept which is well accepted scientifically also. Okay. And that remains barely 20-30 minutes, 45 minutes. That doesn't complete a full cycle. Right. तुम्ही दुपारी खूप कमी लोकांना एवढी लक्झरी आहे की 1.5 तास झोप काढता येईल. बरोबर. खूप कमी लोकांना. That is a full cycle, 90 minutes. पण ठीक आहे, पॉवर नॅप इज डेफिनेटली आहे, बट यू कॅन नॉट ब्रेक स्लीप. अँड तू म्हटलं मला 8 तास झोप पाहिजे, 2-2 तास मी वेगळे याच्यावर झोपणार आहे, एखाद दिवस 2 दिवस ठीक आहे, लॉंग टर्म मध्ये पॉसिबल नाही. राईट. लाईक से इफ यू आर ट्रॅव्हलिंग हे ते कुठे वेळ मिळाला, बट नॉट ऑन अ रेग्युलर बेसिस. ओके. ह्याचे दुष्परिणाम जर सांगायचे झाले तर ह्याचे स्लीप वरती ऑर स्लीपमुळे शरीरावरती हाफ स्लीप्समुळे आपण ते आता डिस्कस केलं त्याच प्रकारचे आहे. म्हणजे लॅक ऑफ स्लीप causes the same damage to lack of sleep mainly will cause more neurological issues. Okay. पण sleep apneaचा हा जो पार्ट आहे that will obviously affect every system in the body. पण lack of sleep also eventually तेच झालं ना. Okay. somewhere the दुष्परिणाम will affect all the other symptoms of the systems of the body. Right. If we'll talk about mental health issues, right? So जर खूप मोठा आहे आजच्या डेटमध्ये. इट इज अ व्हेरी बिग इश्यू. राईट. सो I'll say every age मधला. तुला आठवतंय ड्युरिंग द डेज ऑफ हिटलर किंवा जुन्या वेळेला व्हॉट वॉज द वर्स्ट फॉर्म ऑफ टॉर्चर? ते प्रिझनरला झोपू नाही द्यायचे. इफ यू रीड हिस्ट्री दे वुड कीप द पर्सन अवेक. दॅट इज द बिगेस्ट फॉर्म ऑफ टॉर्चर बिकॉज दॅट इज व्हॉट इट इज. Right. They used to either throw water, burn this, that. काही करून तर माणसाला झोपू नये. आता सुद्धा यू वॉच सम मूवीज ते दिसतं ना की माणसाला झोपू देऊ नये. ते एक प्रकारचं टॉर्चर. You can imagine how bad the ill effects of lack of sleep are. Right. So आता जर आपण मेंटल हेल्थ मधले स्ट्रेस, एन्झायटी अशा गोष्टी बघितल्या, सो खूप लोकांना रात्रीचे पॅनिक अटॅक्स येतात. बिकॉज द थिंग इज की खूप लोक रात्रीच्या वेळेस जास्त काही कोणासोबत बोलायला नसतं किंवा काही बघायला नसतं किंवा जास्त वेळ बघत पण नाही, काही लोकांना आवडत नाही, तर मग ते त्यांच्या विचारांमध्ये एवढे गुंतत जातात आणि त्याच्यानी त्यांना एन्झायटी अटॅक्स, पॅनिक अटॅक्स यायला लागतात. सो त्याचा ऑरेल्स कुठल्याही सिनॅरिओमध्ये फक्त त्याच वेळेचं नाही, आय वॉज जस्ट गिव्हिंग एन एक्झाम्पल अबाउट दॅट, बट पॅनिक अटॅक्स किंवा एन्झायटी किंवा स्ट्रेस ह्याच्यामुळे स्लीपवरती कसा परिणाम पडतो? नाही, स्लीप मुळेच ना तुमची. तुम्ही पॅनिक अटॅक म्हणजे आलं की इट लास्ट एटलीस्ट फॉर हाफ एन आवर 40 मिनिट्स आणि मग त्याचं ते सगळं हल्लागुल्ला जे झालेलं असतं त्याच्यामुळे परत तास, 1.5 तास, 2 तास झोप येत नाही. बरोबर. सो ऑब्व्हियसली इट इज डिस्टर्बिंग युअर स्लीप. सी, थोडक्यात जरी सांगायचं तर एनी काइंड ऑफ इश्यू विच ब्रेक स्लीप आणि मग त्याला परत आयदर हाफ एन आवर हिअर देअर झालं की त्याचं मग दुष्परिणाम होणारच आहे. आणि मेंटल हेल्थचं डायरेक्ट असोसिएशन आहे स्लीप डिसऑर्डर्सवर. ओके, डेफिनेटली आहे. इट इज बीन प्रूव्हन ऑल्सो. दॅट इज द रिझन. बट देन लाईक आय सेड, तो हा स्नोरिंगचा पार्ट येत नाही, हा तो पॅरासॉम्निया, डिसॉम्निया त्याचा पार्ट येतो. बट मेंटल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज लॅक ऑफ गुड स्लीप affects your mental health and your ability to think and your productivity and everything. Right. तुमच्या कामात प्रोडक्टिव्हिटी पण किती कमी होते. तू बघ ना, म्हणजे तास, 1.5 तास जरी काम केल्यानंतर
मग असं देन यू आर नॉट एबल टू थिंक क्लिअरली. बरोबर बरोबर. काही एक आय थिंक सो गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचा एक रेकॉर्ड असेल कदाचित हा, की त्याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न सुरू केलता एकदा, की म्हणजे तुम्ही जर वी हॅव रेड, तुम्हाला ते माहिती असेल बट वी हॅव रेड अबाउट इट, की जर तुम्ही झोपेचं वर्ल्ड रेकॉर्ड सगळ्यात जास्त वेळ जागा असलेला कुठला वर्ल्ड रेकॉर्ड असेल तर कुठलाच असं वर्ल्ड रेकॉर्ड नाहीये गिनेस बुक मध्ये देखील नाही. व्हॉट हॅपेंड वेन सम पर्सन, काही लोक ट्राय करत होते की विल ट्राय टू नॉट स्लीप फॉर 2 to 3 days. अरे ते सुरू केलं तर त्यांनी की झोपायचं नाही, किती दिवस बिना झोपता ह्युमन बिंग राहू शकतो. आफ्टर 2 days आय थिंक सो त्यांच्या फुल बॉडीचे सगळे पॅरामीटर्स बदलायला लागले. त्या ब्लड प्रेशर बदलायला लागलं, हार्ट रेट बदलायला लागले, त्यांचे वॉटर इंटेक वाढायला लागला. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये चेंजेस आले आणि त्याच्यानंतर गिनेस बुकनी हा रेकॉर्डच बंद केला की नॉट अशा पद्धतीचा कुठलाच रेकॉर्ड कोणीच करू नये म्हणून. व्हायलाच नाही पाहिजे. इट इज व्हेरी, आणि दिस इट सेल्फ विल टेल यू ना की किती 2 दिवसात राईट इतकं फरक वाटायला लागलं. राईट. यू कॅन इमॅजिन दिस इज अ रेकॉर्ड आय वुड नेव्हर एनकरेज, नेव्हर टू बी डन बाय एनीबडी. राईट राईट. आणि ते नॉर्मली पण कुठलंही ह्याच्यात होतच असतो. म्हणजे आपण बरेच लोक ट्रान्स अटलांटिक ट्रॅव्हल करतात, हे ते बऱ्यापैकी त्यांचं झोप मोडलेली जाते त्याच्यात. राईट. देन दॅट्स वॉट जेट लॅग हे ते इज अ पार्ट ऑफ दॅट ओनली ना. इट इज अ पार्ट ऑफ ऍडजस्टिंग टू युअर सार्केडियन रिदम. बाबा इथून ही रिदम सोडून त्या रिदम मध्ये आपण जातोय. आणि प्रवास जनरली 36 hours 40 hours तरी प्रवास राहतो ते. बरोबर. त्याच्यात तुमची झोप मोडतातच. राईट 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 राईट. आपण जर हेल्दी स्लीप बद्दल जर बोलायला गेलं तर एक हेल्दी स्लीपसाठी कशा पद्धतीचं रुटीन फॉलो केलं पाहिजे? हे ना खरं तर आजकाल इतकं ह्याच्यावर बोलणं झालंय की तुम्ही दररोज पेपर उघडून असं पेज 3 वगैरे वाचलं तर कुठेतरी काहीतरी चाललेलं असतं. हे खाऊ नका, हे असं खा, एक्सरसाइज अशी करा, हे असं करा. See, anything which leads to a healthy lifestyle is good for sleep. Okay. आणि everything and anything that you do in moderation is good for sleep. म्हणजे this is just an overall हे. निटी-ग्रिटी मध्ये जायचं असेल तर मग ऑब्व्हियसली लाईक आय सेड रात्रीचं जेवण लाईट असलं पाहिजे. यू हॅव टू एन्श्युअर की कमीत कमी माणसांनी डिनर आणि स्लीपचं मध्ये कमीत कमी 2 तास राहिलं पाहिजे. यू कांट जस्ट ईट आणि जाऊन लगेच झोपायचं. ओके. यू मस्ट गिव्ह टाइम फॉर द स्टमक टू एम्प्टी आणि थोडा डायजेशन वगैरे. स्टमक एम्प्टिंग टाइम 2-2.5 तासच असतो जनरली. सो हे सगळे जे महत्वाचं आहे. ऑफकोर्स व्हॉट यू ईट इज इम्पॉर्टंट. ते आपण बोललो की अवॉइड स्टिम्युलंट्स बिफोर दॅट. कीप दॅट गॅप. हे असं नेहमी होत नाही. बरेच लोकांचं असं होतच नाही की जनरली कामानंतर हे ते 9 वाजता 9:30 वाजता जेवण झालं, कधी कधी 10-11 वाजतात आणि मग लगेच तुम्ही 11-12ला झोपायला जातात. सो ते 2 तासाचं गॅप महत्वाचं आहे. दीज आर थिंग्स विच ऍक्च्युअली कम ॲज पार्ट ऑफ स्लीप हायजीन. पण काय, फूड इनटेक व्हेरी इम्पॉर्टंट. युअर स्लीप टायमिंग अँड व्हॉट यू डू बिफोर रिचिंग दॅट स्लीप टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. जितकं तुम्ही ते काय म्हणतो आपण ऍक्टिव्हिटीज वाढवले, ब्रेन ऍक्टिव्हिटीज किंवा तुमचे स्वतःचे ऍक्टिव्हिटीज, तितकं तुम्हाला ते झोप यायला प्रॉब्लेम होणार आहे. यू नीड टू हॅव सुदिंग. हे म्हणजे तुला जर मी थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं ना तर स्लीप एन्व्हायरमेंट हा फार महत्वाचा आहे. ओके. तुमचा जो रूम आहे सर्वात मोठा म्हणजे ऍडव्होकेशन दॅट वी डू इज द फॅक्ट की टीव्ही बेडरूम मध्ये नाही पाहिजे. ओके. एनी काइंड ऑफ स्क्रीन, वेदर इट मोबाईल असो, लॅपटॉप असो, टीव्ही असो, इट शुड नॉट बी देअर. इतकं की आम्ही सांगतो की तुमचं बेडरूम मध्ये किंवा विच एव्हर रूम यू आर स्लीपिंग इन, रेडियम क्लॉक पण नसलं पाहिजे. ओके. कारण ते रेडियम क्लॉकचं तुम्हाला सारखं अटेन्शन जातो. अँड विथ दॅट अटेन्शन आपण ते टाइम बघितलं की हे करायचं, मग मला आता इतके वाजता उठायचं आहे, तर मी कसं झोपणार, किती झोपणार, कॅल्क्युलेशन येते. बरोबर. त्याच्यामुळे रेडियम क्लॉक पण नाही पाहिजे. सिमिलरली फोन तर अजिबात नकोय. आणि आम्ही सगळ्यांना पेशंट्सला जनरली मी ऍडवाइस करताना नेहमी सांगतो की रात्री जरी झोप मोडली
डू नॉट लुक टू द क्लॉक, डू नॉट स्विच ऑन द मोबाईल टू सी द टाइम, कारण दॅट इट सेल्फ देन क्रिएट्स दॅट होल सायकल अगेन. ओके. ब्लू रेज म्हणा, काही म्हणा. सो यू शुड नॉट हॅव एनिथिंग इन द रूम विच शुड टेल यू व्हॉट टाइम ऑफ द नाईट इट इज. ओके. ओके. झोप मोडली तरी ट्राय टू गो बॅक टू स्लीप अगेन आणि मग सकाळी बघूया. सेकंड, टेम्परेचर ऑफ द रूम शुड बी व्हेरी कम्फर्टेबल. म्हणजे कूल म्हणा किंवा वॉर्म म्हणा. नॉर्मली आम्ही 25-26 असं ऍडव्होकेट करतो, पण लोकांना सवय 18 आणि 16-17 वर ठेवायला. बरोबर. दॅट इज रॉंग. बॉडी हॅज टू हॅव अ व्हेरी ऑप्टिमल पीसफुल टेम्परेचर टू बी स्लीपिंग ऑन. अँड ऑफकोर्स कम्फर्ट ऑफ युअर गादी म्हणा, उशी म्हणा, ते सगळं. पण महत्वाचं म्हणजे नथिंग टू स्टिम्युलेट यू और कीप यू अवेक वेन यू वेक. राईट. हे महत्वाचं आहे. जसं आता तुम्ही म्हटलात त्याच्यामध्ये 2-3 गोष्टींवरती मला फक्त एक ब्रीफमध्ये तुम्हाला सांगता आलं तर, मोबाईल डोक्यापाशी ठेवणं ही पण रात्रीच एक असतं, त्याच्याने स्लीप अफेक्ट होते. आय वोंट से फक्त स्लीप म्हणजे फक्त स्लीपवरतीच परिणाम पडतो. वी नो दॅट की त्याचे रेडिएशन्सनी वी हॅव ओव्हरऑल इश्यूज. प्रूव्हन, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे, त्यामुळे ते नाही करायला पाहिजे. बट फ्रॉम द स्लीप पॉइंट ऑफ व्ह्यू मी फक्त एवढंच म्हणणार की बिकॉज यू टेंड टू पिक इट अप. ओके. दॅट इज वाय ते समोर नसलं तर तुम्ही विचार पण करणार नाही. दॅट इज द होल आयडिया. अलार्म ठेवायचे तर मोबाईलचे अलार्म ठेवा किंवा दुसरं कुठलं तरी अलार्म. अलार्म क्लॉक वापरू शकतो. अलार्म क्लॉक रॅदर देन यूज मोबाईल अलार्म. राईट. हां. आणि त्याच्यासोबत अजून एक हे होतं की तुम्ही म्हटलात की रूम टेम्परेचर कम्फर्टेबल असला पाहिजे. येस. सो खूप लोकांचे असे मिसकन्सेप्शन्स आहेत किंवा ऑर एल्स आपण नेटवरती वाचतो की पीपल से दॅट युअर रूम टेम्परेचर शुड बी कूलर, म्हणजे जास्त गार असलं पाहिजे. आणि अगेन कूलर रिलेटिव्ह टर्म झालं, म्हणून म्हटलं कूलर म्हणजे काय. कोणाला तर 17-18 इज ऑल्सो नॉट कूल फॉर देम. त्यामुळे इट शुड बी सी. विंटर असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही एसी वापरणारच नाही, फॅन एवढं वापरलेलं जात नाही. विंटरमध्ये जर खूप गार असेल तर देन यू नीड टू वॉर्म इट ऑल्सो अ लिटल. राईट. आयदर विथ ब्लँकेट्स ऑर वॉट एव्हर. आणि समर असेल तर मग थोडं कूल पाहिजे. 25-26 इज अन आयडियल टेम्परेचर. दॅट इज नॉट फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ एसी, but that is the temperature which is ideal. Right. आता जसं आपण झोप हे म्हणतोय, तर झोपेच्या ह्याच्यामध्ये खूप काही असे गॅजेट्स आहेत. असं वॉच आहे, ऑर एल्स वूपर एक बँड आहे ज्याच्यातून वी कॅन गेट टू नो आवर स्लीप सायकल कशी आहे. आणि प्रत्येक हार्टचे वगैरे बाकीच्या गोष्टी पण कळतात त्याच्यातून, बट स्लीप सायकल चांगल्या पद्धतीत कळते. सो हाऊ डू यू ॲज अ डॉक्टर लुक ॲट दिस काइंड ऑफ गॅजेट्स? सी साहिल, याच्यात कसं आहे ना, हे आता टेक्नॉलॉजीमुळे हे सगळं येत राहणार आणि इट मेक्स लाईफ अ लिटल इझी फॉर एव्हरी पर्सन, हे त्यांना असं वाटतो. म्हणून मी तो शब्द वापरला की स्क्रीनिंग. स्क्रीनिंगसाठी हे सगळं ठीक आहे. आणि अनेक पेशंट्स पण येतात घेऊन की मला ते वॉचमधनं हा डेटा आहे, हा ते. इट इज नॉट टू बी रबिश्ड अवे, मी असं म्हणत नाही. पण यू थिंक फ्रॉम अ व्हेरी काय म्हणतो ते लॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू, हा वॉचचं डेटाचं बेसिसवरती मी कोणाचं ट्रीटमेंट करू शकत नाही. बरोबर. इट गिव्ज मी अ फेअर आयडिया, पण मला जे पॅरामीटर्स लागतं फॉर ट्रीटमेंट अँड फॉर द सायंटिफिक डेटा, that cannot be what do you say compensated by these devices. These are good to know our basic life. म्हणजे तुम्हाला थोडाफार त्याच्यातलं माहिती मिळाली की तुम्ही स्वतःहून थोडा गुगलवरती वाचून हे ते करून स्वतःचं डोकं वापरून तुम्ही तुमचं लाईफस्टाईल चेंजेस करू शकता किंवा टायमिंग बदल वगैरे करू शकता. बरोबर. पण कोणी जर मला येऊन सांगितलं का हा माझा डेटा आहे आणि ह्याचं नंतर मला स्लीप स्टडी नको, म्हणजे मला नाही करायचे, ते नाही कांट प्रोसीड. मला जे लागणारा डेटा आहे. आणि सी व्हॉट हॅपन्स विथ दीज न्यू डिव्हायसेस अँड ऑल दॅट ना इज की दीज डिव्हायसेस नीड टू बी सायंटिफिकली व्हॅलिडेटेड इन द सेन्स की आपण जर स्लीप स्टडी करतोय आणि जे इन्फॉर्मेशन मिळते आणि हा वॉच किंवा काय कुठल्याही डिव्हाइसची इन्फॉर्मेशन जर सेम असेल, इफ इट गिव्स मी द सेम इन्फॉर्मेशन देन आय कॅन यूज इट. बट दीज डोंट गिव्ह मी द सेम इन्फॉर्मेशन दॅट आय नीड.
राईट. They don't give me information of airflow. They don't give me information of abdominal, म्हणजे chest आणि abdomen's vigorous movements while breathing. ओके. They don't give me to that accurate data about oxygen supply. राईट. ऑक्सिजन सप्लाय साठी ऑक्सिमीटर सारखं काहीतरी लागणार आहे ना. तुमचं रिस्टला काय लावून तुम्हाला ते इतकं. ऑफकोर्स देर इज सायन्स दॅट इज प्रोग्रेसिंग. आता अनेक नवीन डिव्हाइसेस आले, ते व्हायब्रेशन वरती आपलं ऑक्सिजन सप्लाय बद्दल बोलू शकतात. ओके. दिस इज हॅपनिंग. पण ऍट द प्रेझेंट मोमेंट आज जे आपण बोलतोय 2024 नोव्हेंबर सॉरी ऑक्टोबर, स्टेपिंग इन टू नोव्हेंबर राईट नाउ. तर त्याच्यात ना इट्स अ लिटल डिफिकल्ट टू यूज दिस डेटा फॉर ऍक्च्युअल ट्रीटमेंट. Right. But I'm not rubbishing it away. I'm not saying a normal person it is okay to have. It gives you an idea. तुम्हाला स्वतःहून लक्षात येईल की मी जर कॉफी एवढं पिलं आणि त्या दिवशी मला काय झालं, किंवा मी 4 दिवस कॉफी ॲब्स्टेन केलं तर माझी स्लीप सायकल कशी होती, when I was traveling माझी स्लीप सायकल कशी होती, मी असं. सो इट गिव्स यू इन्फॉर्मेशन. राईट. बट आय कॅनॉट यूज इट फॉर ट्रीटमेंट पर से. सायंटिफिकली जर आपण म्हटलं, I cannot base my treatment protocols or treatment decisions based on that. So एक जनरल अनालिसिस करायचं म्हटलं तर पेशंट कॅन हिमसेल्फ यूज दॅट थिंग. बट क्लिनिकल अनालिसिस म्हटलं तर त्यावेळेस मग वी कॅनॉट रिलाय ऑन दोज काइंड ऑफ. Okay. As of the moment. Of the moment. I don't know what the future holds. Right. Nobody knows. Nobody knows. Right. So स्लीप आणि आय से पुट इट राईटली, स्लीप आणि सेक्स ह्याचं एक को रिलेशन पण लोक खूप ह्याच्यामध्ये धरतात. आणि सायंटिफिकली प्रूव्हन आहे. ओके. इट हॅज इट्स इफेक्ट्स ऑन लिबिडो. राईट. इट हॅज इट्स इफेक्ट ऑन, एक तर ते टेम्परमेंटल इश्यूज पण असतात. दुसरं इट हॅज इट्स इफेक्ट ऑन लिबिडो. It has its effect on the erectile function for the males. Okay. And it is a very big thing. So if you talk to, let's say, andrologists or fertility experts and all, they will tell you ki khub mahatva ahe. Right. And again, see, sex is not just about the act of performing it. There's a lot that goes around it. So तुम्ही जर सेपरेट रूम मध्ये झोपतात तर ऑटोमॅटिकली ऑलरेडी तुमचं इन्सिडेन्स कमी होऊन जातो. बरोबर. ऑल दीज थिंग्स विल बी हॅव्हिंग एन इफेक्ट ऑन इंटरपर्सनल रिलेशनशिप. राईट. सो आय एम ऑब्व्हियसली नॉट अ सेक्स एक्सपर्ट, बट वी डू नो व्हेरी सायंटिफिकली दॅट दिस हॅज इट्स इफेक्ट ऑन द सेक्शुअल लाईफ ऑफ पीपल. दॅट इज वाय आमच्या ह्याच्यात एक म्हणजे सायंटिफिकली आपण जे म्हणतो ना, इट इज मोर इम्पॉर्टंट. सो age wise also treatment differs, na? Okay. So obviously if there's a young person who is having this problem, we will address it very differently from somebody who's at 72. म्हणजे इवन फॉर दॅट मॅटर छोटा मोठा प्रोसिजर जरी असेल तर 70+ माणसांमध्ये आम्ही नाही विचार करणार. पण एक यंग इंडिव्हिज्युअल आहे, मॅरेजेबल एज और मिडल एज ग्रुप ट्राईंग फॉर चिल्ड्रन अँड वॉट एव्हर इन लाईफ, वी विल वॉन्ट टू ट्रीट इट मोर इम्पॉर्टंटली. राईट. So there is definitely a role of sleep with your sexual life. Performance and your sexual life. Right. So just looking at sleep in this scenario, sleep कडे बघता आपण जसं म्हणत होतो की कूलर वातावरण, गार वातावरण, ऑर एल्स बॉडीला कम्फर्टेबल वातावरण असलं पाहिजे झोपताना. आणि अंधार, जसं तुम्ही म्हणता की अंधार असला पाहिजे रूम मध्ये, लाईट्स नसली पाहिजे. तुमचे कर्टन सुद्धा शुड बी व्हेरी डार्क. इट शुड नॉट लेट लाईट फिल्टर इन. तू बघितलं असेल हॉटेल रूमचे कर्टन्स किती डार्क असतात. राईट. सेम रिझन. राईट. सो ह्या सिनॅरिओ मध्ये या गोष्टींकडे बघता आय एम आस्किंग विथ पुटिंग सेक्स राईट बिसाइड स्लीप, राईट. सो मी त्याच्यामध्ये आपण जसं ज्यावेळेस पार्टनर सोबत झोपत असेल, सोबत झोपायला ज्यावेळेस जात असतात, तर बॉडी फ्रिक्शनमुळे पण छान पद्धतीत झोप लागत असेल किंवा तशा पद्धतीचे काही स्टिम्युलेशन्स होत असतील झोप चांगली लागण्यासाठी, ऑर एल्स आफ्टर सेक्स स्लीप चांगली लागते असं म्हणतात. सो मग ह्या गोष्टी जास्त हेल्प आउट करतात ऑर एल्स मिनिमल हेल्प करत असतील? बेसिकली फर्स्टली डिस्क्लेमर की आय एम नॉट अ सेक्स एक्सपर्ट, सो आय वोंट नो द एक्झॅक्ट व्हेरी डिटेल्स ऑफ इट, बट येस
पोस्ट ऑर्गॅझमिक स्टेट जे म्हणतात आपण वगैरे, जे जो हॉर्मोनल रिलीजेस असतात, हॉर्मोन्स ऑल्सो प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन स्लीप ना. राईट. सो हॉर्मोनल चेंजेस आणि हॉर्मोनल रिलीजेसमुळे ऑब्व्हियसली देर इज अ सुदिंग इफेक्ट टू स्लीप. ओके. सो दॅट इज ऑलवेज ॲडव्होकेटेड, ऑलवेज. ओके 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 ओके. इनफॅक्ट एक असं म्हण आहे की बेडरूम शुड बी युज्ड ओनली फॉर सेक्स अँड स्लीप. Right. This is a very standard statement. It's Right. not a light statement. It's a very standard statement that your bedroom should be used only for sleep and sex. SS. No TV, no watching, no this, no that, no music, no nothing else. Right. एक स्टँडर्ड स्टेटमेंट आहे. Right. And useful statement आहे, कारण Yes, की of course. सी आपल्या पॉडकास्ट मध्ये वी हॅव वन काइंड ऑफ मोटो की these kind of harsh talks we have to put No, it rightly in front of people. Absolutely. See, messages have to be right. Yes. म्हटलं ना, there's no need to shy away from these things because it is important. It is happening. इफेक्ट यायला लागलात सोसायटीमध्ये, चेंजेस व्हायला लागलेत त्याच्यामुळे. राईट राईट. आणि मी म्हटलं ना, तू विचार ना, कधी कधी ओल्डन जनरेशन मध्ये कोणी असं विचार पण केलं असतं का की सेपरेट रूम्स मध्ये सोबत झोपायचं? बरोबर. नॉट पॉसिबल ओनली ना. Right. पण थिंग्स आर, इट इज बिगिनिंग टू अफेक्ट द सोसायटल स्ट्रक्चर. म्हणून इट इज इम्पॉर्टंट टू टॉक अबाउट. अँड स्लीप इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक टू टॉक अबाउट, विच इज लोक बोलत नाही, ते टेक इट लाईटली. म्हणजे तू कधी एअरपोर्टला ट्रॅव्हल केलंस ना, तर सकाळचं 5 ते 8 जे टायमिंग आहे, इट इज लिटरली वर्स दॅन अ रेल्वे स्टेशन. तू बघितलंस तर दिवसभरात एवढं नाही का, कारण लोकांना दे वॉन्ट टू सेव्ह ऑन देअर वर्किंग टाइम ड्युरिंग द डे. सो ॲज अ रिझल्ट दे आर बाय डिफॉल्ट कॉम्प्रोमाइजिंग ऑन द स्लीप टाइम. वेळ वाचवण्यासाठी स्लीप कॉम्प्रोमाइज करायचं. दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग. आपण किती वेळ असं करतो? ट्रॅव्हल का करतो? रात्रीची ट्रेन घ्यायची, सकाळी जाऊन दिवसभर काम करायचं, सकाळची फ्लाईट घ्यायची, दिवसभर काम करायचं, परत यायचं. यू आर कॉम्प्रोमाइजिंग ऑन युअर स्लीप. राईट राईट. आणि खूप एक ह्या गोष्टीला खूप एक फॉर ग्रांटेड धरलं जातं. एक्झॅक्टली. आणि हे बोललेलं जातो असं, म्हणजे इट इज लाईक अ स्टाईल स्टेटमेंट. मी सकाळची फ्लाईटने गेलो, संध्याकाळी रात्री 12 वाजता 1 वाजता परत आलो, हार्डली 3-4 तास झोपलो, परत आता कामाला आलोय. म्हणजे हुम आर यू ट्राईंग टू इम्प्रेस? यू डोंट रिअलाइज की बॉडी किती डॅमेज झाली त्याच्यात. एखाद दिवस ठीक आहे, 2 दिवस एखादा, परसिस्टंटली जर असं तुम्ही लाईफस्टाईल कंटिन्यू केली तर बॉडी विल बर्न आउट. कारण बॉडीला वेळच मिळत नाही टू रिजेनरेट, टू रिकवर फ्रॉम द ट्रॉमा दॅट इज हॅपन. हे फार महत्वाचं आहे टू बी टेलिंग पीपल दिस. जस्ट लाईक यू वर सेईंग, तुम्ही आता म्हणत होता त्याच्यावरनं मला ही गोष्ट आठवली की हीच गोष्ट परफॉर्मन्स रिलेटेड पण होती, ह्याच्या मुलांमध्ये पण म्हणूयात, ऑर एल्स जसं तुम्ही म्हणत होते की अडल्ट लोकांमध्ये देखील. सो जसं तुम्ही सांगत होतात की अरे 3च तास झोपलो आणि लगेच कामावरती सी माय वर्क एथिक्स. बट ते वर्क एथिक्स तुमचे नंतर कोणी तुम्हाला पुरस्कार नाही देणार आहे त्याच्यावरनं. सो ह्याच्यामध्ये माझा विचारण्याचा मुद्दा हा आहे की त्याच पद्धतीने पेरेंट्स त्यांच्या मुलांकडे पण बघतात. सो कधी कधी जास्त स्लीप, रात्रीचे अभ्यास करतायत मुलं, रात्रीचं खूप वेळ अभ्यास करतायत, आणि आई वडिलांची खूप एक इच्छा असते की मुलांनी सकाळी पण लवकर उठलं पाहिजे. सो त्याच्यामध्ये त्यांची स्लीप सायकल पण खराब होते आणि इन शॉर्ट त्यांना झोप पण प्रॉपर मिळत नाही. सो इफ यू कॅन टेल और इफ यू कॅन मेसेज दोज काइंड ऑफ पेरेंट्स और दोज काइंड ऑफ किड्स, त्या मुलांना तुम्ही काय सांगू शकाल की झोप कशी असली पाहिजे, किंवा जर तुम्ही उशिरा झोपताय तर मग सकाळचं पण उशिरा उठणं का महत्वाचं आहे तशा टाईपमध्ये? नाही, कसं आहे ना, हा जरा एक फार catch-22 सिच्युएशन आहे. कारण एव्हरी पेरेंट वॉन्ट्स देअर चिल्ड्रन टू डू बेटर, अँड द कन्सेप्ट इज की अभ्यासमुळे हा होतो. बरोबर. व्हेरी डिबेटेबल इन टुडेज वर्ल्ड. पण त्याच्यात चिल्ड्रन पिडियाट्रिक स्लीप ॲपनिया हा जो एक प्रकार आहे ना, हा एक खूप मोठा टॉपिक आहे. अक्षरशः तुला एक पूर्ण पॉडकास्ट त्याच्यावर करता येईल. नक्कीच मोठा टॉपिक आहे. सो पिडियाट्रिक स्लीप ॲपनियाला आम्ही का सांगतो की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अग्रेसिव्हली ट्रीट इट, सो दॅट ॲडल्ट स्लीप ॲपनिक होत नाही माणूस.
त्याच्यात मुलांमध्ये पण म्हणजे स्लाइट डायव्हर्जन होतं ते टॉपिकचं, पण मुलांचं स्लीप सायकल सुद्धा तशीच असली पाहिजे. जसं तू म्हणतो रात्री खूप उशिराने झोपले तर दे शुड बी अलाउड टू फिनिश देअर स्लीप. आता शाळेचं हे असेल, मिडवीक असेल तर ते पॉसिबल नाही, तर दे शुड अवॉइड डुईंग लेट नाईट स्टडी अँड इनफॅक्ट स्टडी ड्युरिंग दी अर्ली आवर्स. मुलांमध्ये अगेन ऑल पेरेंट्स नाउडेज आर बिकमिंग व्हेरी कॉन्शियस, पण द कॉन्शियसनेस इज गुड फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ proper food habits, proper sleep timings, and playing outside rather than just on the PS5, PS4. So we have to encourage that. That is healthy. Lifestyle is definitely healthy. But putting too much pressure on the kids, कारण अनेक वेळेला काय होतं, there is a simple, very simple thing called adenoid in children. Okay. Just एक simple उदाहरण सांगतो. जसं आपले टॉन्सिल्स असतात, adenoid हा एक प्रकारचे टॉन्सिल असतात. ओके. याच्यामुळे बरेचसे लहान बच्चू तोंड उघडून झोपतात, घोरतात, अँड ॲज अ रिझल्ट दे डेव्हलप स्लीप ॲपनिया. त्याचे बरेच तोटे आहेत, त्यांचं बोनी स्ट्रक्चर चेंजेस वगैरे होतात. आय वोंट गेट इन टू मेनी डिटेल्स, पण साधा उदाहरण असं आहे की हे मिस होतात. आणि बिकॉज देर इज समथिंग लाईक अ पिडियाट्रिक स्लीप ॲपनिया, द बच्चूज डेव्हलपमेंट इन स्कूल अँड हिज परफॉर्मन्स इन स्कूल डिक्रीजेस. आणि डिफरन्स असं असतो की दीज आर चिल्ड्रन हु आर हायपर ॲक्टिव्ह ॲज कम्पेअर्ड टू एन ॲडल्ट. ॲडल्ट आणि पीडियाट्रिक स्लीप ॲपनियामध्ये हा एक मेजर डिफरन्स आहे की ॲडल्टमध्ये असेल तर माणूस दिवसभर असं असतो, बट वेअर अ चाइल्ड इज हायपर ॲक्टिव्ह. ADHD वगैरे बऱ्याच लोकांनी बघितलेलं आहे. दॅट इज अ पार्ट ऑफ हे मिस होतात. सो म्हणजे इफ यू आर ट्राईंग टू लेट से वी हॅव टू से टू द पेरेंट्स इन टुडेज डेट की आपल्याला they have to be aware of this entity called pediatric sleep apnea, which affects the quality of life in children जेवढंच adult मध्ये अफेक्ट होतो. राईट. बट प्रेझेंटेशन थोडा वेगळं आहे आणि मिस आउट जास्त होतो. राईट. खूप मिस आउट होतो. सो आय गॉट सो यू कॅनॉट टेल चिल्ड्रन नॉट टू स्टडी. यू कॅनॉट टेल देम. आणि सी इफ इट इज लाईक 10वीत 12वीत आणि असं 1-2 वर्षाचं आहे तर ठीक आहे, बट ऑन अ रेग्युलर बेसिस दॅट शुड नॉट बिकम देअर लाईफस्टाईल. बरोबर. इट शुड नॉट बिकम लाईक दॅट इव्हेंच्युअली विल अफेक्ट इन देअर अडल्टहुड. ॲब्सोल्युटली. जसं आपण म्हणतो ना बाल दम्मा हा का एवढं ट्रीट केलेला जातो अग्रेसिव्हली, कारण ॲडल्ट दम्मा नाही व्हायला पाहिजे त्या पेशंट. बरोबर. तो मोठा होऊन, बिकॉज बाल दमा इज इझियर टू ट्रीट. ॲडल्ट दमामध्ये खूप म्हणजे तू कुठल्याही चेस्ट फिजिशियनशी बोललं तर इट इज नाव बिकम व्हेरी इझी, बट वॉट आय मीन इज इट अफेक्ट्स अ लॉट. सेम वे टू प्रिव्हेंट एन एडल्ट स्लीप ॲपनिया, pediatric sleep apnea should be caught and treated early. Right. That is the basic concept. Okay. So आपण जे आता चर्चा करतोय त्याच्यामध्ये there's one major thing that we can address is which kind of food, कुठल्या पद्धतीचं काही असे बेरीज आहेत किंवा काही असे जेवण आहे किंवा फळं आहेत जी पीपल कॅन हॅव बिफोर आफ्टर मील ऑर एल्स आफ्टर डिनर ऑर एल्स झोपायच्या आधी, की दॅट विल हेल्प इन स्लीपिंग बेटर. किंवा डाएटमध्ये इन शॉर्ट तुम्ही अशा पद्धतीचे फूड, ड्राय फ्रुट्स किंवा कुठलंही ऍड करा तर ते काय असतील? फारसं नाही आहे काय, कारण अल्टिमेटली ना प्रत्येक फूडमध्ये शुगर कंटेंट आहे. ओके. तर तू जर न्यूट्रिशनिस्टशी कोणाशी बोललं तर दे डू नॉट ॲडवाइज हॅव्हिंग फ्रूट ॲट नाईट. ओके. कारण ते परत शुगरचं हे असतं. पण असं कुठलंही म्हणजे यू कांट स्पेसिफिकली से की हा फूडनी स्लीप जास्त होईल वगैरे. ओके. सो एव्हरीथिंग विच इज हेल्दी अँड मोस्ट फ्रुट्स आर हेल्दी शुड बी हॅड इन मॉडरेशन. राईट. ऑन दॅट नोट, थँक्यू, तुम्ही आपल्या पॉडकास्टमध्ये आलात आणि तुम्ही एवढं छान आणि इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज लोकांना या टॉपिकबद्दल दिलं. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. थँक्यू साहिल, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. इट विल बी नाईस. म्हणजे तुझे काय काम करतोय चांगलं आहे इन अ वे, कारण अवेअरनेस फॉर दीज डिसऑर्डर्स फार महत्वाचं आहे. राईट. दुर्लक्ष केलेलं जातो मेनली बिकॉज ऑफ लॅक ऑफ अवेअरनेस. राईट. दॅट इज अ मेजर इश्यू. मेजर होपफुली युअर व्ह्युअर्स विल हॅव सम आयडिया ऑफ एटलीस्ट व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू. येस. आणि त्यांची भीती हे पहिली गोष्ट निघायला पाहिजे.
ते जे भीतात ना की काहीतरी होईल. आणि सी अवेअरनेस हा एक वेगळा इश्यू आहे विच यू आर डुईंग लॉट ऑफ गुड वर्क ऑन. आणि पॅरानोया हा वेगळा आहे. राईट अवेअरनेस शुड नॉट लीड टू पॅरानोया. राईट That causes unnecessary anxiety. Awareness should lead to being able to address the issue. राईट. ह्याच्यामध्ये जस्ट यू आर सीइंग दॅट्स वाय आय गॉट एक एक्झाम्पल आठवलं. मोस्ट यू मस्ट बी नोईंग ऑस्ट्रिच एक प्राणी आहे. सो जसं तुम्ही आता सांगताय त्याच्यावरनं येस त्याच्यावरनं तोच एक उदाहरण आठवतं की तुम्ही ऑस्ट्रिच जर घाबरला तर ऑस्ट्रिच त्याचं डोकं मातीत घुसून टाकतो, रेतमध्ये घुसून टाकतो. सो त्याचं पूर्ण त्याला असं वाटतं की झाला प्रॉब्लेम संपला. But we call it the ostrich effect. In science, there's a term we use in the medical field also, ostrich effect. You don't be an ostrich. Right. माहिती काढा. आणि see, one thing which viewers must absolutely understand, आणि हा skepticism निघायला पाहिजे की आजच्या डेटमध्ये काय आणि आधी पूर्वी पण काय, कोणीही तुम्हाला फोर्स करू शकत नाही काही करायला. बरोबर. कोणीही फोर्स करू शकत नाही. तर अ पर्सन शुड नेवर फील ऑकवर्ड ऑर एम्बॅरेस्ड टू आस्क ओपिनियन्स. राईट. काय करायचं ते तुम्ही स्वतः ठरवा ना. बरोबर. पण ओपिनियन तरी घ्या तर तुम्हाला माहिती तरी मिळेल. आणि समवेअर अलॉंग द वे दॅट अवेअरनेस विल ओनली चेंज थिंग्स ॲज वी गो. राईट राईट. कोणी फोर्स करू शकत नाही तुम्हाला काही करायला. बट यू मस्ट टेक ओपिनियन्स वेन यू, आपण जे म्हणतो ना डेंजर सायन्स दिसले की त्याच्यावर ऍक्ट करा. बरोबर. कसं ऍक्ट करायचं, काय निघेल ते फार पुढची गोष्ट. पण तुम्हाला बॉडी जेव्हा रेड फ्लॅग्स देते, चेस्ट पेन होतंय ऍक्ट करतात, डोकं दुखतंय ऍक्ट करतात, पोटाला काही प्रॉब्लेम झाला, ब्लिडिंग होतंय ऍक्ट करतात. घोरणं इज अ रेड फ्लॅग. राईट. काहीतरी प्रॉब्लेम आहे. स्लीप डिस्टर्बन्स इज अ रेड फ्लॅग की काहीतरी प्रॉब्लेम आहे. राईट. अँड यू मस्ट ऍड्रेस दॅट. होप सो आपल्या पॉडकास्टमधून लोक त्याला थोडंसं सिरियसली घेतील. सो थँक्यू तुम्ही पूर्ण पॉडकास्ट पाहिल्याबद्दल. तुम्हाला आजच्या पॉडकास्टमध्ये काही क्वेश्चन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अजून कुठल्या पद्धतीच्या टॉपिक्सवरती तुम्हाला वाटतं की आपण पॉडकास्ट केला पाहिजे तर त्या देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्हाला. अँड येस, विल सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. टिल देन टेक केअर. थँक्यू सर. थँक्यू.